बघा 15 ऑगस्टला आलेली आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजेच गोकुळाष्टमी आहे 16 तारखेला। श्रीकृष्णाचा जन्म 15 ऑगस्ट आणि 16 ऑगस्ट अशा पद्धतीने 2 तारखा दिलेल्या आहेत आणि या तारखांचा भरपूर गोंधळ उडालेला आहे। या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला होता की कृष्ण जन्माष्टमी कशा पद्धतीने साजरी करायची, श्रीकृष्णाचा जन्म पाळणा कशा पद्धतीने हलवायचा, पण त्यात थोडीशी चूक झाली, माझ्याकडून चूक झाली, मी मान्य करते। आणि ते चूक काय झाली हे सांगण्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे। त्याच पद्धतीने बघा उपवास कधी असणार आहे हे देखील म्हणजेच हीच माहिती तुमच्यापर्यंत थोडीशी चुकीची पोहोचली आहे आणि त्यासाठी मी सगळ्यात अगोदर माफी मागते। नमस्कार, मी पूजा, आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। श्रीकृष्ण जन्माष्टमी ही 15 ऑगस्ट रोजी आहे। आपल्या चॅनलवरची जो व्हिडिओ परवा अपलोड झाला, काल अपलोड झाला, त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की 16 उदय तिथीनुसार आपल्याला श्रीकृष्ण जन्म साजरा करायचा आहे। पण एक चूक झाली की आपल्याला 16 ऑगस्टच्या रात्री म्हणजे उदय तिथीनुसार म्हणजे बघा अष्टमी तिथीला आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करतो। ज्यावेळेस केंद्रात गेले तिथील काकांनी मला सांगितलं, काकांशी भेटले, काकांशी बोलले की असं असं आहे। मग काकांनी त्यावेळेस सांगितलं की उदय तिथीनुसार आपण पाहिलं तर 16 ऑगस्ट ही तारीख आहे। ज्या भरपूर लोक असे देखील आहेत ज्यांना 15 तारखेला जमणार नाही ते 16 तारखेला देखील श्रीकृष्णाचा पाळणा हलवू शकतात। पण उदय तिथीनुसार पाहायला गेलं तर संध्याकाळी आपल्या कॅलेंडरनुसार किंवा घड्याळानुसार तुम्ही बघायला गेला तर रात्री 12 नंतर दुसरा दिवस सुरू होतो। 12 नंतर दुसरा दिवस सुरू होतो आणि अष्टमी तिथी ही 15 तारखेला 11:49 सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 ऑगस्टला रात्री 9:34 ही अष्टमी तिथी असणार आहे। त्या 9:34 ती संपणार आहे। त्यामुळे उदय तिथीनुसार पाहायला गेलं तर 16 ऑगस्टच येते बरं का। 16 ऑगस्टलाच आपल्याला पाळणा हलवायचा आहे। पण 15 तारखेच्या रात्री मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 16 तारखेच्या रात्री तुम्हाला पाळणा हलवायचा आहे। पण ती सगळ्यात मोठी खूप चूक झाली। 15 तारखेच्या रात्री आपल्याला पाळणा हलवायचा आहे, श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे। आणि अजून दुसरी एक चूक म्हणजेच उपवास कधी करायचा, तर उपवास आपल्याला 15 तारखेलाच करायचा आहे, 16ला नाही, 15 तारखेलाच करायचा आहे। कारण बघा श्रीकृष्ण जन्माष्टमी झाल्यानंतर म्हणजे कृष्णाचा जन्म झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळ उठून म्हणजे रात्रीचा जन्मोत्सव झाल्यानंतर सकाळ उठून दहीहंडी फोडली जाते। आणि मला वाटते आतापर्यंत केलेल्या व्हिडिओमध्ये ही सगळ्यात मोठी चूक छोटी का असेना पण माझ्यासाठी खूप मोठी चूक आहे आणि ती मी मान्य करते। आणि कसं आहे ना, लोकांपर्यंत मी काकांना बोलले की मी असा व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी 16 तारीख सांगितलेली आहे, तर त्यांनी सांगितलं की नंतर दुसरा व्हिडिओ बनव आणि त्यांच्यापर्यंत तू ही माहिती पोहोचव, म्हणजे आपल्याकडून कोणतीही चूक झाली नाही पाहिजे। आपण चूक केली आहे ते मान्य करायला शिकायचं। आता माझ्याकडून झाली, मी ते तुम्हाला सांगितले। तुम्हाला जर 15 तारखेला नाही जमलं असं देखील सांगितलं की 15 तारखेला नाही जमलं तर 16 तारखेला केलं तरी देखील चालणार आहे, काही हरकत नाहीये। पण उपवास आपल्याला 15चाच करायचा आहे म्हणजे शुक्रवारी आपला उपवास असणार आहे। आपला बघा भरपूर जणांचे वैभव लक्ष्मीचे देखील उपवास असतील त्या दिवशी। वैभव लक्ष्मीचं व्रत श्रावणात भरपूर जणांनी सुरू केलेलं आहे। आता सगळ्यांना हा प्रश्न पडला असेल की वैभव लक्ष्मीचं व्रत कसं सोडायचं, कारण आपण कृष्ण जन्माष्टमीचा जो श्रीकृष्णाचा उपवास असतो गोकुळाष्टमीचा तो आपण एकादशी सारखा पकडत असतो। म्हणजे सकाळ संध्याकाळ करून दुसऱ्या दिवशी सकाळी, भरपूर ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळी सोडतात, म्हणजे दहीहंडी फोडल्यानंतर सोडतात। कोणी कोणी रात्री श्रीकृष्णाचा जन्म झाला की जो नैवेद्य आपण प्रसाद ठेवलेला आहे म्हणजे पोह्यांचा काला असेल, दही ताक वगैरे काय असेल नैवेद्य तुम्ही ठेवला असेल, तो नैवेद्य खाऊन कोणी कोणी उपवास सोडत असतं। आता सगळ्यांना हा प्रश्न पडला असेल की वैभव लक्ष्मीचं व्रत कशा पद्धतीने सोडायचं। बघा एक प्रकारे पहिल्या काळामध्ये तुम्ही पाहिलं असेल की असा उपवास सोडायचा म्हटलं तर ते अन्नाचा वास घेत होते। अन्नाचा वास घेतल्यानंतर एक प्रकारे आपल्याला पाप लागत असतं, आपला उपवास असतो आणि आपण कसं उपवास एकीकडे आपण देवाची भक्ती करतो, एकीकडे उपवास करतो आणि एखाद्या गोष्टीचा किंवा एखाद्या रेसिपीचा आपल्याला वास आला, सुगंध आला तर आपलं मन आपल्या तोंडाला देखील पाणी सुटतं। अशा वेळेस काय होतं, आपला उपवास सुटला जातो। त्यामुळे त्या दिवशी काय करायचंय, वरण भात वगैरे करा किंवा एखादी जे तुम्ही घरात बाकीच्या लोकांसाठी स्वयंपाक केला असेल त्या स्वयंपाकाचा किंवा त्या जेवणाचा तुम्ही जेवणाचा तसा वास घेऊ नये। पण वरण भाताचा ज्यावेळेस आता बघा वास येतोच घरात केल्यानंतर, तो वास थोडासा घ्या तुम्ही संध्याकाळच्या वेळेस, म्हणजे तुमचा उपवास अलगद सुटला जाईल आणि सुटलाही जातो आणि नाही सुटला जात, कारण तुम्ही खाल्लं पण नाहीये आणि नाही खाल्लं पण नाहीये, फक्त वास घेतलेला आहे। म्हणजे वैभव लक्ष्मीचा उपवास सुटला जातो आणि तुमचा बाकीचा तो आहे तो कंटिन्यू राहतो। अशा पद्धतीने जरी केलं तरी चालेल। बघा अशा पद्धतीने ज्यांचे वैभव लक्ष्मीचे व्रत आहे त्यांनी असं अशा पद्धतीने वास घेऊन सोडा। चपातीचा वगैरे वास घ्यायला जाऊ नका, कारण बघा एक प्रकारे म्हणतात ना अन्नाचा वास घेऊ नये। पण मी काय म्हणते, डाळ भात वगैरे केला तर वरणाचा वगैरे आपल्याला कसा वास येतो,
सुगंध येतो, एखादी रेसिपी केल्यानंतर त्याचा सुगंध सगळीकडे कसा दरवळतो, त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे. नाहीतर तुम्ही वेगळा गैरसमज करून आणखीन घ्याल. बरं, तुम्हाला अशा पद्धतीने मी सांगितलं. उपवास आपल्याला 15 तारखेलाच करायचा आहे. 15 तारीख म्हणजेच परवा. आज बुधवार आहे, गुरुवार, शुक्रवारी आपल्याला उपवास करायचा आहे. आणि सकाळ उठून म्हणजे 16 तारखेला दही अंडे त्या दिवशी सोडायचं आहे. 15 तारखेच्या रात्रीच म्हणजे रात्री 12:39 श्रीकृष्णाचा जन्म झालेला आहे. ती पूजा मानाने अगोदर जरी करून ठेवली तुम्ही, अगदी 7, 8, 9, 10, 11 तुम्हाला पाहिजे तेव्हा पूजा मानाने करून ठेवली, आणि त्या टायमिंगला 12 नंतर तुम्ही श्रीकृष्णाला 12:04 ते 12:39 असं आपल्याला टायमिंग घावलेलं आहे. त्या टायमिंग मध्ये श्रीकृष्णाला, आपल्या बाळकृष्णाला आपल्याला पाळण्यात घालायचं आहे, पाळणा हलवायचा आहे, पाळणा बोलायचा आहे. तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे भेटली असेल. अजून एकदा क्षमस्व आहे मी. चूक झाली, मान्य केलेली आहे, आणि तुम्हाला मी सांगितलेलं आहे सगळं काय असेल ते. पण सगळ्यांनी लक्षात ठेवा, 16 नाही 15 तारीख आहे उपवासाची. अशा पद्धतीने आपल्याला उपवास सोडायचा आहे आणि आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निरुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.